तर वर्धापन दिन बॅनरवरील महापुरुषांच्या फोटोंवरून दोन्ही राष्ट्रवादींमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादीच्या बॅनर आणि जाहिरातींमधून महापुरुषांचे फोटो गायब झाल्याची टीका रोहित पवारांनी केली होती। आता रोहित पवारांच्या या टीकेला राष्ट्रवादीनेही उत्तर दिलंय। तुमच्या वर्धापन दिनाच्या बॅनरवरील महापुरुष कुठे होते असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रोहित पवारांना विचारलाय। एवढाच आहे की एखादा प्रमुख नेता हयात नसताना जो नेता सर्वसामान्य लोकांचे विचार पुढे घेऊन जात होता, महामानवांचे विचार पुढे घेऊन जात होता, त्याच्याचबरोबर चव्हाण साहेबांचे सुद्धा विचार घेऊन पुढे जात होता, तो नसताना काय पक्षाची परिस्थिती होती आजची जाहिरात त्या ठिकाणी आपण सर्वांनी बघावी। त्या जाहिरातीमध्ये जे पूर्वी महामानव त्या ठिकाणी असायचे, चव्हाण साहेबांचा फोटो असायचा, जो पूर्वी अशा पद्धतीने असायचा, तो दुर्दैवाने आता कुठंतरी भाजपच्या जवळ गेल्यानंतर महामानवांचे विचाराला विसर कुठेतरी पडला आणि चव्हाण साहेबांच्या विचाराला विसर पडला हे मात्र त्या ठिकाणी दिसतो। पण त्यांचं भविष्य त्यांना लखलाप, तो त्यांचा पक्ष आहे, कसं काय करायचं त्या ठिकाणी त्यांनी करावं। मला रोहित पवारांना हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही काल तुमच्या पक्षाचा जो वर्धापन दिन साजरा केला त्यावेळेला जे बॅनर पोस्टर सगळीकडे लावले होते, जे तुम्ही तुमच्या स्वतःच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवरून पोस्ट केलेले आहेत, त्या सगळ्या बॅनरमध्ये या सगळ्या महापुरुषांचे फोटो होते का? आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, अशी रोहित पवारांना सवय लागलेली आहे। तुम्ही वर्धापन दिन हा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे साजरा केला। तुम्ही साजरा केलेल्या वर्धापन दिनाचे हे फोटो आहेत। तुमच्या कुठल्याही बॅनरवरती महापुरुषांचा फोटो नव्हता। हे मी तुम्हाला आज आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला मी दाखवू इच्छितो। ज्यावेळेस तुम्ही आमच्यावरती टीका करता त्यावेळेस स्वतः तुम्ही पाहायला पाहिजे होतं की तुमच्या बॅनरवरती तुमच्या कुठल्या कार्यक्रमामध्ये महापुरुषाचे फोटो होते का? आता माझा प्रश्न तुम्हाला आहे, तुम्ही पुरोगामी विचारधारा सोडली का? तुम्ही महापुरुषांचे विचार सोडले का? हा प्रश्न माझा तुम्हाला आहे।